स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण गणित बुद्धिमत्ता या विषयामधील काही उदाहरणं पाहणार आहोत. तर चला आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे 117 ह्याचा वर्ग वजा 116 ह्याचा वर्ग बरोबर किती? आणि यासाठी 4 पर्याय दिलेले आहे. हे उदाहरण आपण सोप्या पद्धतीने सोडवून याचं उत्तर जे आहे ते शोधणार आहोत. तर यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले याची मांडणी अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला लिहायचं आहे पहिल्या कंसामध्ये आपल्याला ह्या दोन संख्यांची बेरीज मांडून घ्यायची आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला ह्या दोन संख्यांची वजाबाकी मांडून घ्यायची आहे. आणि इथे याची बेरीज करायची आहे. ही बेरीज येते आहे 223 आणि मध्ये याच्या गुणाकाराचं चिन्ह टाकायचं आहे. आणि याची वजाबाकी येत आहे, याचा गुणाकार करून घ्यायचा आहे, तो येतोय एवढा 223. आणि म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 223. अशा प्रकारे आपल्याला अतिशय कठीण वाटणारे हे उदाहरण आपण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवून अचूक उत्तर काढू शकतो. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे श्याम एका कामाचा 1 यालाचे 2 भाग 10 दिवसांत पूर्ण करतो, तर त्याच कामाचा 1/5 भाग किती दिवसात पूर्ण करेल? श्याम एका कामाचा 1/2 भाग 10 दिवसांत पूर्ण करतो, तर त्याच कामाचा 1/5 भाग किती दिवसात पूर्ण करेल? आणि यासाठी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत. हे सुद्धा आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. तर आपण पहिले लक्षात घ्यायचं आहे की श्याम हा एका कामाचा 1/2 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. एका कामाचा 1/2 भाग 10 दिवसात पूर्ण करतो. आता 1/2 भाग म्हणजेच याचा अर्थ अर्धा भाग होतो आणि तो अर्धा भाग 10 दिवसांमध्ये पूर्ण करतो. तर पूर्ण भाग किती दिवसात पूर्ण करेल? तो पूर्ण भाग बरोबर अर्धा भाग 10 दिवसात पूर्ण करतो, तर पूर्ण भाग जो आहे तो 20 दिवसामध्ये पूर्ण करेल. हे आपण लक्षात घ्यायचं आहे की अर्धा भाग जर तो 10 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो, याचाच अर्थ तो पूर्ण भाग जो आहे तो 20 दिवसांमध्ये पूर्ण करेल. आणि पुढे म्हटलेलं आहे त्याच कामाचा 1/5 भाग किती दिवसात पूर्ण करेल? तर पूर्ण भागाला 1/5ने आपल्याला भाग द्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या कामाचा 1/5 भाग किती दिवसात पूर्ण करेल हे लक्षात येईल. पूर्ण भाग हा 20 दिवसांमध्ये तो पूर्ण करू शकतो, म्हणजेच 20 ह्याला गुणिला 1/5 भाग आणि 5×20 आणि उत्तर आलेलं आहे 4. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे 4 दिवस. पर्याय क्रमांक 3 म्हणजे तो 4 दिवसांमध्ये काम पूर्ण करेल. अशा प्रकारे आपण हे उदाहरण पाहिलं. आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. पुढचं उदाहरण आहे एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती? एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती? आणि ह्यासाठी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत. आपण हे सुद्धा सोडवून घेऊया. आता या ठिकाणी 2 संख्या म्हटलेल्या आहेत आणि आपल्याला दोन्ही संख्यांची किंमत जी आहे ती माहिती नाही, म्हणून आपण पहिली संख्या बरोबर x मानून घेऊया. एक संख्या आपण x मानू. एक संख्या बरोबर x आणि दुसरी बरोबर y मानू. त्याने म्हटलेलं आहे की एक संख्या ही दुसरीच्या तिप्पट आहे.
एक संख्या जी x मानलेली आपण ती पहिली संख्या एक संख्या ही दुसरीच्या तिप्पट आहे. दुसरी संख्या आपण y घेतलेली आहे, तर दुसऱ्या संख्येच्या ती तिप्पट आहे, म्हणून 3y इथे लिहायचं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की दोन संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती. तर दोन संख्यांची बेरीज पण इथे मांडायची आहे. अर्थात ह्याच दोन संख्या यांची बेरीज दाखवलेली आहे ती किती आहे, 120 आहे. इथे आपल्याला ज्या किमती आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत त्या मांडून घ्यायच्या आहे. एक्सची किंमत आपण इथे 3y अशी लिहिलेली आहे, म्हणून 3y प्लस हे y असेच इथे लिहायचे. याची बेरीज करून घ्यायची. 3y प्लस y म्हणजे 4y बरोबर 120 आणि अशा प्रकारे हे सोडवून घ्यायचं आहे. तीस आलेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे पहिली संख्या कोणती. आता ही y म्हणजे ही दुसरी संख्या आलेली आहे. दुसरी संख्या आपली आलेली आहे 30. पहिली संख्या आपल्याला काढायची आहे आणि पहिली संख्या आपण म्हटलेलं आहे x. पहिल्या संख्येलाच आपण म्हटलं होतं एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. पहिली संख्या जी आहे ती दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे, म्हणजेच आपल्याला ह्या संख्येला 3 ने गुणावं लागेल. पहिली संख्या आपण x म्हटलं होतं आणि x बरोबर 3y यामध्ये आपण किंमत टाकायची आहे. आणि x म्हणजेच ही पहिली संख्या आहे. म्हणून आपली पहिली संख्या निघालेली आहे 90. यामधील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 90. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. पुढील उदाहरण आहे संगीताचे वजन सारंगच्या वजनापेक्षा 5 किलोग्रॅमने अधिक आहे. त्यांच्या वजनाची बेरीज 55 किलोग्रॅम आहे, तर सारंगचे वजन किती. संगीताचे वजन सारंगच्या वजनापेक्षा 5 किलोग्रॅमने अधिक आहे. त्यांच्या वजनाची बेरीज 55 किलोग्रॅम आहे, तर सारंगचे वजन किती. आणि यासाठी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सोडवून घ्यायचं आहे. संगीताचे जे वजन आहे ते आपण x मानूया